गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 3 फोर्स अँड प्रेशर हा लेसन आपण चालू करत आहोत. फोर्स मीन्स बल अँड प्रेशर मीन्स दाब. एखाद्या वस्तू उचलण्यासाठी आपण ज्या फोर्सनी काम करतो दॅट इज बल. अँड प्रेशर म्हणजे जसे की कुकर लावताना आपण त्या कुकरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर प्रेशर. कॅन यू रिकॉल व्हॉट इज अ फोर्स? फोर्स म्हणजे काय, बल म्हणजे काय? तर बल म्हणजे काय तर वस्तू हलवण्यासाठी जे आपण त्याला फोर्स लावतो त्याला आपण काय म्हणतो फोर्स. A stationary object on which non-force is acting remains stationary. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. This is a Newton's first law of motion. म्हणजे न्यूटननी काय सांगितले पहा, स्थिर वस्तूवर एखादी वस्तू कशी एखादं ऑब्जेक्ट हे कसे स्थिर आहे. मग स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते. फॉर एक्झाम्पल हे हा पेनाचं टोपण आहे किंवा हा पेन आहे, हा आपण जर असा ठेवला तर तो स्थिरच राहतो. ज्यावेळी त्याला आपण पुश करतो त्यावेळी तो काय होतो पुढे जात असतो. म्हणजे अन स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स is acting remains stationary. An object and motion continues to move with the same speed. आणि ते गतिमान वस्तूवर बल ज्यावेळी कार्यरत असते म्हणजे तुमचं गाडीचं स्पीड आहे, ती गाडीचं स्पीड कंटिन्यू चालू आहे, पण तुम्ही ज्यावेळी तो गाडीचा ब्रेक दाबाल त्यावेळी ते स्पीड काय होतं थांबतं. म्हणजे ती गाडी काय होते थांबते. म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूवर आपण बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने काय होते, त्याच सेम स्पीड आणि सेम डायरेक्शनने ती काय होते पुढे जात असते. हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा काय आहे तर न्यूटनचा गतिविषयकचा पहिला नियम आहे. ऑब्झर्व करायचे. ऑब्झर्व द पिक्चर इन फिगर 3.1 अँड 3.2. आता इथे तुम्हाला 3.1 मध्ये व्हेरियस ॲक्शन्स दाखवल्यात आणि 3.2 मध्ये सम इव्हेंट्स असे वेगवेगळ्या चित्र दाखवले आहेत. मग पहिल्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते तर एक जे कोण मॅन आहे ते काय करते गाडी पुश करतात म्हणजे गाडी पुढे ढकलतात. सेकंडमध्ये आहे ते डॉगला ओढतंय. थर्डमध्ये आहे तो बॉलला काय करतोय मारतोय. म्हणजे ह्या सगळ्या ज्या मुवमेंट आहेत त्या कशा आहेत वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्हला पुश केलेल्या आहेत. मग या फोर्समध्ये आपला पहिला फोर्सचा टाईप आहे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे कॉन्टॅक्ट मीन्स संपर्क येणे आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क न येताही एखादी गोष्ट घडली. आता या फिगर नंबर 3.1 मध्ये तुम्हाला दाखवले अ कार मूव्ज इन अ फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन अ मॅन अप्लायज फोर्स फ्रॉम बिहाइंड. मध्ये त्या चित्र नंबर 1 मध्ये काय दाखवले, मोठा ढकलणाऱ्या माणसाने मागून त्याला काय लावलाय फोर्स लावलाय. बल लावल्याने मोठार काय होते ती गाडी पुढे ढकलली जाते. फोर्स फ्रॉम बिहाइंड म्हणजे मागून ढकलला. अ रिल्युकंट डॉग इज being pulled by his master and a boy playing football in kicking the ball away. म्हणजे काय तर तुटून बसले म्हणजे एक कुत्रा आहे तो बसलेला आहे, त्या कुत्र्याला मुलगा काय करतोय ओढत आहे व फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने किकनं काय करत आहे तो बॉल मारत आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस? अ फोर्स ॲक्ट ऑन अ टू बॉडीज थ्रू अन इंटरॅक्शन बिटवीन देम. मग यावरून तुम्हाला काय आढळून आलं? दोन वस्तूंमधील आंतरक्रियेमध्ये त्या वस्तूंवर काय लावलं आहे त्यांनी फोर्स. इंटरॅक्शन बिटवीन देम दोन वस्तू टू बॉडीज दोन वस्तूंमध्ये त्यांनी काय परिवृत्त केलं आहे तर बलचा वापर करून ती गोष्ट त्यांनी चालू केली आहे. म्हणजे ही काय झाले तर कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे आपण त्याला कॉन्टॅक्ट केला आहे म्हणजे त्या गाडीला आपण ढकललं त्यामुळे ती गाडी पुढे गेली. जर त्या गाडीला आपण ढकललं नसतं तर ती गाडी पुढे गेली असती का नाही. म्हणजे आपण काय केलं त्याला फोर्स लावला त्यामुळे ती गाडी पुढे गेली. फिगर नंबर 3.2 सम इव्हेंट्स काही चित्र दाखवलेत बघा तुम्हाला. आयर्न नेल्स गेट
अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ मॅग्नेट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. इथे काही खिळे ठेवलेत आणि हे तुमचं काय आहे तर मॅग्नेटिक बार आहे. आणि ह्या मॅग्नेटिक बारला नॉर्थ आणि साऊथ हा जो पोल आहे त्यावर काय असतं, लवचुंबक असतं तुमचं. आणि ह्या खिळे जे आहेत ते त्यांनी काय केलेत, आकर्षित करून घेतलेत, ओढून घेतलेत. म्हणजे कोणी ओढून घेतलेत, या मॅग्नेटिक बारनी ते खिळे ओढलेत स्वतःकडं. म्हणजे लोखंडी टाचण्या ज्या आहेत त्या काय झाल्यात, चुंबकीय बलामुळे त्याकडे, या चुंबकाकडे त्या काय झाल्यात, आकर्षित झाल्या, चिकटल्या. सेकंड आहे कोकोनट इज अ फेलिंग फ्रॉम द कोकोनट ट्रीज. नारळाचं जे झाड आहे त्या झाडावरून नारळ काय झालाय, खाली पडलाय. ऑब्जेक्ट आर अटॅच्ड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय झाले, आपण बघितले गुरुत्वाकर्षण बल आपला कसा असतो, एखादी वस्तू ज्या फोर्सने आपण खाली फेकतो त्याच फोर्सने ती काय होत असते, वरती येत असते. म्हणजे गुरुत्वीय बलामुळे वस्तू काय होते, पृथ्वीकडे आकर्षित होत असते. ऑब्जेक्ट आर अटॅच्ड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. व्हेन म्हणजे काय झालं आहे, हा आपोआप खाली आला आहे. म्हणजे त्या झाडापासून, जसं की झाडाला आंबा आहे, एखाद्या आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाचा जर आंबा पिकलेला असेल तर तो काय होतो, आपोआप खाली पडतो. तसंच या नारळाच्या झाडाचं काय झालं आहे, हा कोकोनट ट्रीमध्ये जो नारळ आहे तो काय झाला आहे, फिलिंग डाऊन झाला आहे, तो खाली पडला आहे. व्हेन अ कोम गेट्स रबडेड अगेन्स्ट हेअर. केसामध्ये घासलेल्या कांगव्याकडे काय होतात, आपण जे आपले केस आहेत ते काय करतो, असं रबडेड म्हणजे आपण केस विंचरतो. स्मॉल पीसेस ऑफ पेपर कीप्ड ऑन अ टेबल गेट अट्रॅक्टेड टू द कोम. आणि ज्यावेळी कागदाचे काही आपण छोटे छोटे बोळे करतो ते आपल्या एखाद्या ऑब्जेक्टवर, एखाद्या डेस्कवर वगैरे ठेवतो आणि त्यावेळी आपण काय करतो की त्या आपल्या कागदाचे बोळे काय झाले पाहिजेत, त्या कोंबकडे म्हणजे त्या कांगव्याकडे आकर्षित होतात. का होतात तर त्या कांगव्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं काय असतं तर बल असतं, फोर्स असतो. द कोम हॅज ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. म्हणजे हा कसा आहे तर स्थितिक विद्युत भार. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे स्थितीत विद्युत भार आहे तो. आणि तो काय करतो, ज्या डेस्कवरती कागदाचे बोळे ठेवल्यात तो कॅप्शन म्हणजे तो ओढून घेण्याचं काम हा फोर्स करत असतो. अँड देअर इज ॲन इंट्रोड्युस्ड अपोजिट चार्ज ऑन द पीसेस ऑफ पेपर अँड द पीसेस स्टिक टू द कोम. आणि ते त्या कांगव्याला चिकटतात. अँड इन फिगर 3.1 फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट ऑर बाय वन मोर ऑब्जेक्ट. म्हणजेच पहिल्या चित्रामध्ये आपल्याला पहिल्या वस्तूंमध्ये म्हणजे कार, डॉग आणि बॉल जो आहे, या चित्रामध्ये आपल्याला काय दाखवलं आहे त्यांनी की थेट संपर्कामुळे ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूशी आपण काय केलं आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं आहे. थेट संपर्कामुळे तो ऑब्जेक्ट काय झाला आहे आपला, आणखीन एक वस्तूमार्फत आपल्या संपर्कामुळे तो बल तिथं काय झाला आहे, प्रयुक्त झाला आहे किंवा तो बल तिथं तयार झाला आहे. सच अ फोर्स इज कॉल्ड ॲज अ कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच काय, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय तर कारला आपण स्वतःहून डायरेक्ट धक्का दिला म्हणजे ती कार चालू झाली, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे स्वतः थेट संपर्कात येण्याच्या प्रोसेसलाच आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. आता 3.2 मध्ये काय झाले, फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन अ कॉन्टॅक्ट. दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे दोन वस्तूंमध्ये काहीही संबंध नाही तरीही तिथे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स तयार झालेला आहे. म्हणजे आपला पॉईंट होता फोर्सचा पहिला टाईप आहे आपला कॉन्टॅक्ट फोर्स, सेकंड आहे नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट म्हणजे थेट संपर्कात जाणे आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्कात नसलेला फोर्स. पुढचा आहे मॅस्क्युलर फोर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स अँड इज ॲप्लाइड टू ऑब्जेक्ट्स विथ द हेल्प ऑफ अवर मसल्स. स्थायू बल हे संपर्क बलाचे काय आहे, एक उदाहरण आहे. ते आपल्या स्नायूच्या मदतीने म्हणजे एखाद्या
ऑब्जेक्टच्या मदतीने आपण काय करतो ते त्या वस्तूवर प्रवृत्त करत असतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे लिफ्टिंग असेल, पुशिंग असेल किंवा पुलिंग, एखादी वस्तू उचलणे, ठेवणे. जसं की तुम्ही जिममध्ये असाल किंवा तुम्ही कोणतीही एक्सरसाइज करत असता, तेव्हा एक्सरसाइज करत असताना ती वस्तू आपण काय करतो, उचलतो. अवर मसल्स, आपल्या मसल्सने आपण ती वस्तू उचलतो, म्हणजेच कॉन्टॅक्ट करतो त्याला. म्हणजे हे कशाचे, मॅस्क्युलर फोर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. It is applied in several cases such as lifting, pushing, pulling. On the contrary, म्हणजे उचलणे, ढकलणे किंवा ओढणे अशा कित्येक क्रियांमध्ये हे कॉन्टॅक्ट बल आपल्याला पाहायला मिळतं. फोर्सेस या उलट, कॉन्ट्ररी या उलट, फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट विथ अ कॉन्टॅक्ट. या उलट आपल्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे आपलं गुरुत्वाकर्षण बल आहे, गुरुत्वीय बल आहे, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे स्थितिक विद्युत बल यांसारखे जे फोर्स आहेत हे कोणत्याही संपर्काशिवाय काय होतात, तयार होतात. देअरफॉर दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ही कशाची एक्झाम्पल आहेत तर नॉन कॉन्टॅक्ट. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना 2 पॉईंट ठेवा, एक कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ज्याला आपण फोर्स लावतो त्याला काय म्हणतात, कॉन्टॅक्ट फोर्स, आणि जो संपर्कामध्ये येत नाही त्याला आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ table and pushed a little, it moves ahead and gets slow and stop. एखादा चेंडू आपण टेबलावर ठेवला आणि त्याला हलकासा धक्का मारला तर तो पुढे थोडासा काय होतो, पुढे जातो. पुढे जाऊन हळूहळू तो तिथे थांबतो. का तर आपण त्याला थोडंसं पुश केलेलं असतं, थोडंसं ढकललं असतं. A car running on a plain road travels some distance and stops after the engine is switched off. त्याचप्रमाणे सपाट रस्त्यावर पळणारी म्हणजे एक पूर्ण सपाट रस्ता आहे, तिथे जी धावणारी मोटार गाडी आहे तुमची, इंजिन बंद केले की ती गाडी काय होते, थोड्या अंतर जाऊन थांबते. पण म्हणजे आपला हा एक प्रकारचा फोर्स आहे, टेबलावर आपण हा बॉल ठेवला आहे समजा आणि त्याला थोडं पुश केलं तर तो थोडासा पुढे जातो. बाकीचे काय नंतर तो थोडा जाऊन पुढे जाऊन थांबतो. पण गाडी काय, कार रनिंग ऑन अ प्लेन रोड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच्ड ऑफ. कार कशी आहे, आपण ज्यावेळी इंधन बंद करू त्यावेळेसच ती गाडी थोडंसं अंतर जाऊन थांबते. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रॅक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. म्हणजेच काय आहे तर ही घर्षण टेबलाचा आणि टेबल, ग्राउंड सरफेस अँड आपलं रस्ता, टेबलाचा आणि जमिनीचा पृष्ठभाग हा त्याच्यावर ठेवलेल्या वस्तूच्या गतिमानावर अवलंबून असतो आणि तिथेच फोर्स ऑफ फ्रॅक्शन तयार होतं. म्हणजे घर्षण बलामुळे तिथं तो ऑब्जेक्ट तयार होत असतो. इन द अब्सेन्स ऑफ अ फ्रॅक्शनल फोर्स द ऑब्जेक्ट वूड हॅव रिमाइंडेटेड इन अ मोशन. म्हणजेच काय तर घर्षण बल नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार ती वस्तू गतिमान राहिली नसती. तिथं घर्षण बल होता, फोर्स फ्रॅक्शनल फोर्स तिथे होता, त्यामुळे तिथं घर्षण झालं आणि त्याच्यामुळे तिथं काय तयार झालं तर न्यूटनचा पहिला लॉ तयार झाला. इन द अब्सेन्स ऑफ फ्रॅक्शन वी विल स्लीप अँड विल नॉट बी एबल टू वॉक. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय काय असतं, आपल्याला उपयुक्त असतो. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव अ फ्रॅक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन अ डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे जमिनीवर चालताना आपण पाऊले, आपली जे चालण्याची पद्धत आहे ती मागे पुढे ढकलत असतो. घर्षण नसेल तर आपण घसरूनही पडू शकतो किंवा चालूही शकत नाही. आणि घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूवर काय होत असतं तर एक प्रकारचं उपयोगी असं फोर्स आहे.
पुढचं आहे यू मस्ट हॅव सीन दॅट वन ट्रेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. तुम्ही पाहिलं असेल किंवा गतीच्या दिशेने रस्त्यावर तुम्हाला काय दिसले, केळाच्या सालीवरून घसरला असाल किंवा पाहिलं असेल. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू मूड. तसेच चिखलामुळेही आपण घसरतो. बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू रिड्युस्ड फ्रॅक्शन. ही दोन्हीही उदाहरणे काय आहेत, घर्षण कमी झाल्याने घडतात. म्हणजे जमिनीवर जास्त पाणी पडलं, जास्त पाऊस पडला, त्यामुळे जमीन काय झाली, चिखलमय झाली, मड झाली, त्यामुळे आपण त्यावरून काय होतो, घसरले जातो. मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल्स इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आर अप्लाइड. राईट द टाइप्स ऑफ अ फोर्स. आता संपर्क आणि असंपर्क, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट, अशा आणखीन काही उदाहरणांची यादी तुम्ही करणार आहात. हा तुमचा होमवर्क असेल. तुम्ही हा होमवर्क मला पाठवणार आहात की कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्टची अजून कोणकोणती एक्झाम्पल तुम्ही पाहिले आहेत. आणि राईट द टाइप्स ऑफ फोर्स. आणि तिथे तुम्ही कोणता बल यूज केला. आपण बघितलं आहे फोर्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फ्रॅक्शनल फोर्स आहे, अशी वेगवेगळी फोर्सचे जे टाइप्स आहेत तेही तुम्ही लिहिणार आहात. टेक 2 प्लास्टिक बॉटल्स विथ अ रेक्टँग्युलर शेप, क्लोज देअर ओपनिंग्स बाय फिटिंग द lids tightly. Keep 2 small bar magnets on them and fix them neatly using a thickening cap. तर तुम्हाला सांगितले प्लास्टिकच्या 2 लहान चौकोनी आकाराच्या बाटल्या घ्या. त्याची झाकण काय करायचं आहे, लीड्स म्हणजे झाकण, त्याची झाकणे घट्ट बसवा. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट्स ऑन देम. आणि 2 लहान चुंबक पट्ट्या ठेवा. दोन्ही बाटल्यांवर काय ठेवायचं आहे, चुंबक पट्ट्या म्हणजे तुमचं मॅग्नेट ठेवायचे. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट्स ऑन देम अँड फिक्स देम नीटली युझिंग अ थिकिंग टॅप. व त्या चिकटपट्टीच्या साह्याने नीट बसवा. काय ऑब्झर्वेशन मिळेल आपल्याला, जर त्या रेक्टँग्युलर शेपमधल्या बाटल्यांवर आपण मॅग्नेट ठेवलं तर आपल्याला त्यामधून काय मिळेल. फिल इन अ बिग प्लास्टिक ट्राय विथ वॉटर अँड लेवल द 2 बॉटल्स फ्लोटिंग द मॅग्नेट्स ॲट द टॉप. एका मोठ्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये पाणी भरून त्यात ह्या बाटल्या चुंबकावरच्या बाजूस येतील अशा रीतीने तरंगत ठेवायच्या. म्हणजे एका ट्रेमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये त्या दोन्ही बॉटल ठेवायच्या. इफ टेक 1 बॉटल नियर द अदर इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल ऑफ द अदर मॅग्नेट. म्हणजे हे 2 बॉटल ठेवल्या, यामधलं हे साऊथ आणि हे नॉर्थ पोलचं मॅग्नेट असणार आहे आणि हे आहे साऊथ आणि हे आहे नॉर्थ. मग काय करायचं, काय होणार आहे तिथं, मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल ऑफ द अदर मॅग्नेट द बॉटल विल हेड टुवर्ड्स इच अदर. ह्या बाटल्या काय होणार आहेत, जवळ येणार आहेत एकमेकांच्या. असे का होणार आहे, तर इथं कोणता पोल होता, नॉर्थ पोल, आणि हा साऊथ पोल. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल ज्यावेळी मॅग्नेटचे हे दोन्ही पोल एका दिशेने येतील, हे दोन्ही जॉईंट होतील, त्यावेळी ह्या दोन्हीही बॉटल तिथं काय होणार आहेत, जॉईंट होणार आहेत. म्हणजेच इथं काय झालं आहे, नॉन कॉन्टॅक्ट, असंपर्क बल तयार झाला आहे. बघा, द बॉटल विल हेड टुवर्ड्स इच अदर बिकॉज अनलाइक पोल्स अटॅक्ट इच अदर. ऑब्झर्व व्हॉट विल ही बी हॅपन व्हेन द डायरेक्शन ऑफ द बॉटल्स आर चेंज्ड. त्या बॉटल्सच्या डायरेक्शन चेंज झाल्यात का, नाही आहेत त्या डायरेक्शननी त्या दोन्हीही बॉटल काय झाल्यात, एकमेकींकडं सरकू लागल्यात. वी कॅन ऑब्झर्व चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल्स विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. कोणत्याही कॉन्टॅक्ट नसतानाही या मॅग्नेटिक बारमुळे त्या दोन्हीही बॉटल एकमेकांच्या जवळ आल्या. दीज मीन दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द 2 मॅग्नेट्स. म्हणून या मॅग्नेटमुळे, या चुंबकीय बलामुळे इथं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय झाला तर तयार झाला. मग तुम्ही लिहिताना होमवर्क तुम्हाला असेल कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची दोन एक्झाम्पल लिहा आणि टाईप ऑफ फोर्स. तुम्हाला जेवढे फोर्सचे टाईप्स माहीत आहेत तेवढे पॉईंट लिहिणार आहात. जो राहिलेला पॉईंट आहे बॅलन्स्ड अनबॅलन्स्ड फोर्स, हा आपण उद्याच्या तासाला पाहूया. थँक्यू.